नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलवर ज्याचं नाव आहे पीव्हीजी द मेक मेंटर. आज आपण शिकणार आहोत की प्लस किंवा मायनस साइन कशी असाइन करावी. आता 8वी पर्यंत वगैरे आपण शिकतोय की फक्त आपण अधिक वजाबाकी करतो आणि अधिकचं जाऊ दे, आपण जेव्हा आपण वजाबाकी करतो तेव्हा जर मोठ्या संख्येला साइन असेल -a प्लस b किंवा 2 डिजिट आहेत त्याला मायनस आणि प्लस साइन आहे किंवा मायनस आणि मायनस साइन आहे, तर ह्याचं अधिक वजाबाकी करताना कन्फ्युजन होऊ शकते. तर आधी आपण आज शिकणार आहोत ऍडिशन करताना दोन वेगवेगळ्या डिजिटच्या जिकडे साइन वेगळी आहे तेव्हा काय करावं. म्हणजे दोनच साइन असणार आहेत, प्लस आणि मायनस. तसे 4 कंडिशन येतात दरवेळी. एक तर दोघांनाही प्लस साइन असू शकते, जेव्हा साइन नसते ते प्लस असते, बरोबर आहे. एकाला मायनस आणि दुसऱ्याला प्लस असते, मग आणि दोघांना ही मायनस असते, मग पहिल्याला मायनस आणि दुसऱ्याला प्लस असं असू शकते. हे ऍडिशन सबट्रॅक्शन म्हणजे अधिक वजाबाकी गुणाकार भागाकार चौघांमध्येही होणार आहे. तर आता मी या व्हिडिओमध्ये फक्त ऍडिशन कशी करावी दोन डिजिटची ज्याचे साइन वेगवेगळे आहेत, ओके, आणि त्याला कोणता साइन असाइन करायचा. ओके, तर आता दोन पहिले डिजिट आहेत, मी फक्त एक्झाम्पल मधून शिकवतोय. 5 आणि 6 हे दोन डिजिट घेतलेले अंक घेतलेले आहेत आणि इकडे लिहिलेले +5 आणि +6 सॉरी ओके, +5 +6 आणि या दोघांची ऍडिशन आहे. बघा सर्व ठिकाणी मी मध्ये प्लसच ठेवलंय, कंसामध्ये फक्त साइन वेगळ्या केल्या आहेत. कंसामध्ये काय तर तुम्हाला सेपरेट समजायला. मग इथे मी सिंपल रूल लावू शकतो, 5 + 6 = 11. ओके, म्हणजे जेव्हा ही पहिली कंडिशन आहे, जेव्हा दोन्ही साइन्स प्लस आहेत तेव्हा ऍडिशन करताना तुम्हाला काही डिफिकल्टी आली नाही पाहिजे, डायरेक्ट ऍडिशन करायची. ओके, आता दुसऱ्या कंडिशन मध्ये बघा +5 आणि -6 आहे. आता काय करायचं. आता इकडे बघा अजून सिम्प्लिफाय केलं तर काय होईल, 5 आणि हा कंसाच्या बाहेर मायनस साइन काढला तर मायनसच होणार 6. आईला आतापर्यंत आपण 6 - 5 केलेले, 6 - 5. आता 5 - 6 कसे करायचे हा एक मोठा क्वेश्चन पडणार आहे. अशा काय नाही करायचं. आता काय करायचं, मोठ्या संख्येला कोणता साइन आहे बघायचं. मोठी संख्या कोणती आहे, 6. 6 ला साइन कोणता आहे, मायनस. ओके, मग हा मायनस साइन द्यायचा. पण काय करायचं, या दोघांची वजाबाकीच करायची. म्हणजे मी काय करणार, 6 - 5 करणार, किती याला 1 आणि साइन कोणता देणार, हा. म्हणजे आन्सर येणार -1 मोठ्याची साइन. दरवेळी लक्षात ठेवा, अधिक आणि वजाबाकी मध्ये मोठ्याची साइन द्यायची. ओके, जर दोन्ही वेगवेगळे असले तर, दोन्ही सेम असतील तर दोघांची जी साइन आहे ती द्यायची. आता इथे बघा प्लस प्लस साइन होता म्हणून ते 11 प्लस मध्ये आले. ओके, ह्याच्यामध्ये काय केलं, +5 आणि -6 होतं. तर आता पुढे जाऊन मी सपोज इकडे येतो. आता इकडे बघा -5 आणि +6 आहे. आता मोठ्याला काय 6 आहे, इकडे मी काय करेन, 6 - 5 करेल, =1 आणि मोठ्याचा साइन काय आहे, प्लस आहे, तो प्लस देईल. ओके, म्हणजे दोन्ही केस मध्ये मला वजाबाकीच करायची होती. तर एकच सिंबल मायनस असेल तर आपण काय केलं, ऍडिशन मध्ये वजाबाकी केली. कळते किती कन्फ्युजन आहे ते. तर हे काय नाही माहिती, एकदम इझी आहे, त्याला एकदम लाईटली सॉल्व्ह करायचं, फक्त डोकं शांत ठेवायचं. आता इथे काय दिलंय, दोघांनाही माझे साइन मायनस आहेत आणि मध्ये प्लस आहे. तर ह्याला सॉल्व्ह करता करता कसं होईल, -5 - 6 असं येणार. जेव्हा दोघांचेही साइन सेम असतात तेव्हा काय करायचं, दोघांची ऍडिशन करायची. म्हणजे काय करणार, 5 + 6 किती, 11 आणि दोघांचा साइन कोणता आहे, मायनस. ओके, नैशल समजलं, मी परत समजावतो. काय आपण आज काय करत आहोत की प्लस आणि साइन मायनस साइन कसा असाइन करायचा जेव्हा दोन डिजिट ची बेरीज वजाबाकी गुणाकार आणि भागाकार करतोय, तर तेव्हा काय व्हायचं. तर आजचा विषय होता फक्त ऍडिशन. मी फक्त ऍडिशन घेतलेली आहे दोन डिजिटची वेगवेगळ्या सिम्बॉलची. ओके, आता इकडे +5 आणि +6 आहेत, त्या दोघांची ऍडिशन करेल आणि प्लस साइन देऊन टाकेल. का प्लस दिला, दोघांनाही प्लस आहे. ओके, इथे पण बघा, आता तिसऱ्या ह्याच्यात मी डायरेक्ट जातो, -5 + -6. मी काय केला,
जो दोघांचाही कॉमन आहे मायनस, तो मायनस साइन दिला आणि दोघांची बेरीज करून टाकली. फंडा क्लिअर आहे? ओके. आता तिसरा फंडा काय आहे, एकाला मायनस आहे दुसऱ्याला प्लस आहे. मग इकडे थोडं कन्फ्युजन होते. मग काय करायचं, काहीच करायचं, जो मोठ्याला सिम्बॉल आहे तो मोठा सिम्बॉल ऑफ मोठ्याचा सिम्बॉल, आता कसं लिहू ते, मोठ्याची साईन. ओके, मोठ्याची साईन द्यायची. आता इकडे थोडस चुकू शकते माझं. आता मोठ्याची साईन कोणती होती, मायनस, इथे मायनस आहे आणि इकडे एक मायनस एक प्लस आहे. मग ह्यांच्या दोघांची वजाबाकी करायची. ओके, आता इकडे मायनस प्लस आहे की 5 मायनस 6, पण तुम्हाला माहित आहे तुम्ही आतापर्यंत 6 मायनस 5 केलंय. मग काय नाही, 6 मायनस 5 करायचं, आन्सर एक येईल आणि त्याला साईन मोठ्याची द्यायची. इथे पण सेम, इथे नाही, इथे सेम करायचं आहे. इथे काय आहे, एका ठिकाणी मायनस आहे आणि एका ठिकाणी प्लस आहे. हे तर तुम्ही डायरेक्ट करू शकता 6 मायनस 5, पण आतापर्यंत 6 मायनस 5 केलं तो एक आला आणि मोठ्याची साईन काय होती, प्लस होती. प्लस आपण दिलेला आहे. ओके, तर ऍडिशन करताना काय करायचं, दरवेळी लक्षात ठेवायचं, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शनचा मी व्हिडिओ टाकणार आहे, डोंट वरी. तर मोठ्याची साईन द्यायची आणि बाकीची ऍडिशन करून टाकायची. कळलं? कळलं पण असेल आणि कळलं पण असेल तरी करून टाका. ओके, तर हे आज झालं ऍडिशनचं. मी आता दुसरी व्हिडिओ बनवतो ज्याच्यामध्ये सबट्रॅक्शन असेल. मी जरा वेगवेगळे सेपरेट बनवतो म्हणजे तुम्हाला समजेल, नाही तर एकदाच तुम्ही कन्फ्युज होऊन जाणार. आणि नंतर एक लास्टला एक तक्ता देतो कसं लक्षात ठेवायचं. ओके, झालं ऍडिशनचं. आता बघूया सबट्रॅक्शनचं.